इराणकडून युद्धविरामाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. इराणनं इस्रायलवर पुन्हा मिसाईल डागलेली आहे. इराणनं तासाभरात तिसऱ्यांदा मिसाईल डागली आहे. इराणच्या हल्ल्यामध्ये 3 जणांचा मृत्यूही झालाय. तर इराणमध्ये सध्या मोठा आनंद दिसतोय. नागरिक अक्षरशः रस्त्यांवर उतरले आणि आनंद व्यक्त करतायत. हातात इराणचा झेंडा घेऊन गाणी सुद्धा म्हणतायत. अमेरिकेच्या सैन्य तळांवरती इराणने हल्ला केला आणि त्यानंतर नागरिकांकडून हे सेलिब्रेशन सुरू झाले. اللهم اجعلنا من خير انصاره اليهودي ها کارتون ظالم منتقم برسه زندتون نمیذاره منتقم برسه زندتون نمیذاره پدرش هم میبره خیبر و چنده حالا نامت قیام پسره یا صاحب الزمان. तर युद्धविरामाच्या घोषणेनंतर इराणकडून पहिली अशी अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. इराण आणि इस्रायलमध्ये कुठलाही औपचारिक युद्धविरामाचा करार नाही. इस्रायल स्थानिक वेळेनुसार सकाळी 4 वाजेपर्यंत आपले हवाई हल्ले थांबवतं, तर तेहरान सुद्धा आपले हल्ले थांबवेल असं इराणनं म्हटलं. इराणच्या या प्रतिक्रियेमुळे ट्रम्प यांनी केलेल्या युद्धविरामाच्या घोषणेबाबत संभ्रमाचं वातावरण दिसतंय. तर अमेरिकेच्या हल्ल्याला इराणनं जोरदार प्रत्युत्तर दिलं. कतारमधील सर्वात मोठ्या अमेरिकन हवाई तळाला निशाणा बनवत 6 क्षेपणास्त्र डागलेली आहे. कतारची राजधानी दोहापासून जवळ असलेल्या अल उदीद या अमेरिकन लष्करी तळावरती 8000हून अधिक सैन्य तैनात आहे. त्याच ठिकाणी इराणनं हल्ला केलाय. अमेरिकेने ऑपरेटर मिडनाईट हॅमर अंतर्गत इराणमध्ये न्यूक्लिअर सुविधा सुद्धा असलेल्या फोर्डो, नटनज आणि इस्फहान या ठिकाणांवर हल्ला केलाय. त्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची घोषणा आता इराणनं केलेली आहे. कतारमध्ये अमेरिकेचा पश्चिम आशियातील सर्वात मोठा एअरबेस हा अल उदीद आहे. त्यामुळे इराण या ठिकाणी हल्ला करू शकतो अशी शक्यता होती. तर आपण आता पुढे जाणून घेणार आहोत कतारमधील अमेरिकन एअरबेसचं नेमकं काय महत्त्व आहे. इराणचा कतारवर हल्ला, अमेरिकन हवाई तळ निशाण्यावर. तर कतारमध्ये अमेरिकेचा पश्चिम आशियातील सर्वात मोठा एअरबेस आहे. दोहाजवळील अल उदीद या अमेरिकन लष्करी तळावर 6 मिसाईल्स डागण्यात आलेल्या आहेत. अल उदीद पश्चिम आशियातील सेंटकॉम म्हणजे सेंट्रल कमांडचं मुख्यालय. संपूर्ण पश्चिम आशियामध्ये अमेरिकेचे 40,000 सैन्य तैनात आहे. तर इराणने केलेल्या नाकेबंदीमुळे भारतातही इंधनाचे दर भडकण्याची शक्यता आहे. पाहुयात 60 सेकंदात बातमी. इराणनं होर्मुझची खाडी बंद केल्यामुळे याचा आता थेट भारतावरही परिणाम होणार आहे. भारतात इंधनाचे दर भडकण्याची शक्यता आहे, कारण भारताचं 40% जास्त कच्चं तेल या मार्गाने आयात करण्यात येतं आणि 50% LNG याच मार्गाने येत असतं. त्यामुळे भारतावर परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे. LPG सिलेंडरचे दरही वाढण्याची शक्यता आहे. देशातील प्रत्येक 3 LPG सिलेंडरपैकी 2 पश्चिम आशियातून येतात. भारताकडे केवळ 16 दिवस पुरेल एवढाच सिलेंडरचा साठा आहे. मात्र पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींनी ही शक्यता फेटाळून लावली. Enough oil available in the global markets. More and more oil is coming on the global markets, particularly from the Western Hemisphere, and even the traditional suppliers would be interested in keeping the supplies on because they also need the revenue.
त्यामुळे इराणच्या निर्बंधांमधून सूट मिळवण्यात भारताला यश मिळणार का, याकडे आता लक्ष लागलंय. पुढे महत्त्वाची बातमी. कतारमधल्या भारतीयांसाठी ॲडवायझरी जारी झाली आहे. भारतीयांनी शांतता राखावी, घरातच राहावं असं भारतीय दूतावासाचं म्हणणं आहे. तर स्थानिक प्रशासनाच्या बातम्या, सूचना, मार्गदर्शनावरती पुरेपूर लक्ष ठेवा असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. बघा, बातमी महत्त्वाची आहे. दूतावासाकडून ताजी माहिती दिली जाईल असं दूतावासानं आता स्पष्ट केलेलं आहे. मध्य पूर्वेतील युद्धाच्या परिस्थितीचा विमान सेवेला फटका बसला. कतारनं आता एअरस्पेस बंद केल्यानं एअर इंडिया एक्सप्रेसने कोचीहून दोहाला जाणारे विमान मस्कतला वळवलं. तर कुन्नूरहून येणारं विमान सुद्धा परत पाठवलं असल्याचं बघायला मिळतंय. कतारला जाणारं इतर कोणतंही विमान नसल्याचं एअर इंडियाचं म्हणणं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊ असं एअर इंडियानं म्हटलंय. दुसरीकडे इंडिगोने आपल्या प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. यामध्ये काही उड्डाणांना विलंब किंवा वळवण्याची शक्यता असल्याचं इंडिगोने म्हटलेलं आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर सुरक्षित प्रवासासाठी हे पाऊल उचलल्याचं इंडिगोचं म्हणणं आहे. फ्लाईटची स्थिती नियमितपणे तपासण्याचं आवाहन इंडिगोने प्रवाशांना केलंय. बातमी भारतीयांसाठी महत्त्वाची, कारण आज शेअर बाजारात प्रचंड वाढ झाली आहे. सेन्सेक्स 600 पेक्षा जास्त अंकांच्या वाढीसह उघडलाय. सेन्सेक्स 638 अंकांनी वाढून 82,534 वर गेलाय. तर निफ्टी 208 अंकांनी वाढलेली आणि 25,179 वर गेली आहे. तर बँक निफ्टी 470 अंकांनी वाढून 56,529 वर उघडलाय. क्षेत्रीय निर्देशकांबद्दल बोलायचं झालं तर आज जवळजवळ सर्व क्षेत्रांमध्ये वाढ दिसतेय. निफ्टी, ऑटो, IT, मेटल, फार्मा आणि PSU बँक यासह सर्व निर्देशांक 1% जास्त वाढीसह व्यवहार करत आहेत. आणि यानंतर अपडेट घेऊयात या मुसळधार पावसाची. नाशिकमध्ये सलग 6व्या दिवशी गोदावरीची पूर परिस्थिती कायम आहे. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी आलं असल्याचं बघायला मिळत आहे. रामकुंड आणि गोदाघाटाचा परिसर पूर्णतः पुराच्या पाण्याखाली गेला असल्याचं दिसतंय. गोदाघाटावरील अनेक मंदिरांना पुराच्या पाण्यानं वेढा घातला असल्याचं देखील पाहायला मिळतंय. तर अनेक लहान मोठी मंदिरं पुराच्या पाण्याखाली आहेत. रात्रीपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची संततधार आहे. यंदा पावसानं जून महिन्यातील पावसाचा रेकॉर्डही मोडलाय. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे. या संदर्भात अधिकचे अपडेट नाशिकचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून घेऊयात. अभिजित, आपण पाहतोय रामकुंड आणि गोदाघाट परिसर पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे. काय नेमकी सविस्तर अपडेट या संदर्भात? सेजल, गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळतोय आणि परिणामी गंगापूर धरणातून कालपासून 6,000पेक्षा जास्त क्युसेक वेगानं गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जातोय. परिणामी नाशिकमध्ये 6व्या दिवशी सलग 6व्या दिवशी पूर परिस्थिती कायम आहे. दुतोंड्या मारुतीच्या आत्ता देखील कमरेपर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी आलेलं आपल्याला बघायला मिळेल. तर संपूर्ण रामकुंड आणि गोदाघाटाचा सगळा परिसर जो आहे तो पूर्ण परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे. दुतोंड्या मारुतीच्या शेजारी जो छोटा पूल आहे पलीकडे जाण्यासाठी तो देखील गेल्या 5 दिवसापासून पूर्णपणे गोदावरीच्या पाण्याखाली गेला. तिकडे रामकुंडाच्या भागात देखील तशीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. विशेष म्हणजे आपल्याला माहिती आहे की नाशिकमध्ये धार्मिक विधींसाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येतात. दररोज हजारो भाविक या ठिकाणी येत असतात. मात्र हा सगळा परिसर 6 दिवसांपासून पूर्णपणे पाण्याखाली असल्यामुळे आता रस्त्यावर हे सगळे धार्मिक विधी करण्याची वेळ भाविकांवर आलेली आहे. धार्मिक विधींना मोठा फटका जो आहे तो गोदावरीच्या पुराचा बसलेला आपल्याला बघायला मिळेल. आता हे जे पाणी जे आहे हे आता इथून पुढे नांदूर मधमेश्वर धरणाच्या दिशेनं झेपावतंय. त्यामुळे नांदूर मधमेश्वर धरणामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा तयार झाल्यामुळे नांदूर मधमेश्वर धरणातून देखील जवळपास 15,000 क्युसेक वेगानं गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जातोय. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला जाण्याची देखील शक्यता आहे. पावसाची संततधार नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये देखील अनेक ठिकाणी पाऊस कोसळतोय आणि परिणामी दारणा धरणातून पण जवळपास 4700 क्युसेक वेगानं दारणा नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे. एकूण 4 धरणांमधून सध्या पाण्याचा विसर्ग जो आहे तो नाशिक जिल्ह्यातून केला जातोय, त्यामुळे गोदावरीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. निश्चितच ही पातळी आणखी देखील वाढण्याची तितकीच शक्यता आहे अभिजित, आणि त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी. तर मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पंधरवड्यात 5% वाढ झाली. सध्या धरणात 11,000 क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. गेल्या आठवड्यापासून नाशिक आणि नगर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झालाय. गोदावरी नदीपात्रातून जायकवाडीत पाण्याची आवक होतीये. त्यासोबतच जायकवाडी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस होत असल्यानं धरणातील पाणीसाठ्यातही तितकी वाढ झाली आहे. सध्या धरणात 34.94% पाणीसाठा आहे. खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ होताना दिसते. आता खडकवासला धरणातून 3,883 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. थोड्याच वेळात मुठा नदीपात्रात पाणी सोडलं जातं, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा आवाहन केलं जातं आणि सतर्कतेचा इशारा देण्यात आला. रत्नागिरीमध्ये जगबुडी नदीने आता इशारा पातळी ओलांडली. नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. जगबुडी नदीची सध्याची पाण्याची पातळी 5.50 मीटर आहे. खेडमध्ये रात्रभर पडलेल्या पावसामुळे जगबुडी नदी ही सध्या इशारा पातळीवर आहे. रत्नागिरी जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. अनेक सखल भागात पावसाचं पाणी साचलंय. बाजारपेठेतल्या अनेक दुकानांमध्येही पाणी शिरलंय. तर खाडीपार परिसरामध्ये असणारी घरं पूर्णतः पाण्यात बुडाली आहे. भाजी मार्केट, बाजारपेठ, खाडीपार, तीनबत्ती या परिसरामध्ये पाणीच पाणी आहे. तर कामवारी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. तर वसई विरार शहरात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं. नालासोपारा पूर्वमधील गाला या परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे. तर त्यामुळे या पाण्यात वाट काढत नागरिकांना जावं लागतंय. इथे या गाला नगरला तर तिकडे गुजरातमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होतोय. सगळ्यांचेच हाल झालेले आहेत. पाणी वस्तीमध्ये रस्त्यावरती साचलेलं आहे, त्यामुळे अनेक गाड्या सुद्धा या पाण्यात अडकल्या. आजपासून 28 जूनपर्यंत सलग 5 दिवस समुद्राला उधाण येणार आहे. समुद्रामध्ये आता 3.5 मीटरहून अधिक उंचीच्या लाटा कोसळणार आहे. तर त्यामुळे आता 26 जून रोजी सर्वाधिक 4.75 मीटर उंचीच्या लाटा उसळतील. यामुळे आता मोठ्या भरतीच्या वेळी नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये हे आवाहन प्रशासनानं केलं. विशेष करून मोठ्या भरतीवेळी मुसळधार पाऊस झाला तर मुंबईच्या सखल भागामध्ये पाणी साचण्याचीही शक्यता आहे. चोवीस जूनला सकाळी 11:15 4.59 मीटर उंचीची लाट येण्याची शक्यता आहे. 25 जूनला दुपारी 12:05 4.71 मीटर उंचीची लाट येऊ शकते. 26 जूनला दुपारी 12:55 4.75 मीटर उंचीची लाट येऊ शकते. तर 27 जूनला दुपारी 1:40 सुद्धा 12.55 सुद्धा 4.75 मीटर उंचीची लाट 26 जूनला येण्याची शक्यता आहे. तर 27 जूनला सुद्धा अशाच प्रकारे मोठी लाट येण्याची शक्यता आहे.
उजनी धरणातून भीमा नदीमध्ये 40,000 क्युसेक वेगानं आता पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. चंद्रभागा वाळवंटात अनेक मंदिरांना पाण्यानं वेढा दिला. आषाढीच्या तोंडावर पाणी पातळी वाढली आहे आणि आज संध्याकाळपर्यंत पंढरपूरमध्ये पूरस्थिती कायम राहू शकते. त्यामुळे आता प्रशासनाची चिंता वाढली आहे. नदीकाठी रेस्क्यू टीम तैनात करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसानं उसंत घेतली आहे. सकाळपासून अधूनमधून हलक्या सरी कोसळत आहे. वातावरण ढगाळ आहे. दरम्यान सूर्या नदीच्या पाण्यात मासवण परिसरामध्ये हाऊसबोट अडकली आहे. ती हाऊसबोट बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतलेली आहे. तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यातील माणगावमधून वाहणाऱ्या काळा नदीपात्रात महाकाय मगरींचा वावर आहे. हा व्हिडिओ माणगाव पोलीस स्थानकाच्या मागील बाजूच्या नदीपात्राचा आहे. यामध्ये 2 महाकाय मगरी किनाऱ्यावरती दिसून येत आहे. तर त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटही पसरली आहे. सातपुड्यात मुसळधार पावसाचा भात शेतीला फटका बसला. अक्राणी तालुक्यातील केलापाणी गावात शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या भात शेती वाहून गेली आहे. पावसामुळे शेतात पाणी साचल्यानं पेरणी केलेली पिकं खराब होण्याची भीती आहे. यामुळे शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट आता ओढावलं. तर 24 जून 2025 या दिवशी आपण पाहतोय पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये 24 तासात 5 फुटांची वाढ झालेली आहे. राधानगरी धरणामध्ये 63% इतका पाणीसाठा आहे. कोल्हापूरच्या धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये गेल्या 24 तासात 5 फूट 5 इंचांची वाढ झाली आहे. पंचगंगेची पाणी पातळी 29 फूट 1 इंचांवर गेली आहे. या संदर्भात सविस्तर अपडेट घेऊयात. आमचे प्रतिनिधी रणजित मांजगावकर यांच्याकडून. रणजित, आपण पाहतोय 19 बंधारे पाण्याखालीच अद्यापही आहे आणि पाणी पातळी जी आहे ती आज आणि उद्या सुद्धा वाढतच राहणार आहे असं कळतंय. काय अपडेट या संदर्भात? कोल्हापूर शहरामध्ये गेली 2 ते 3 दिवस पावसाने जरी उसंत घेतली असली तरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मात्र मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडताना आपल्याला दिसतोय. विशेषतः धरण क्षेत्र जे आहेत, राधानगरी असेल, तुळशी असेल, इतर धरणं जी आहेत, या क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे. त्यामुळे त्याचा परिणाम पंचगंगेसह इतर ज्या नद्या आहेत यांच्यावर झालेला आहे. पंचगंगा नदीच्या पातळीमध्ये तसंच जिल्ह्यातल्या विविध नद्यांच्या पातळीमध्ये मोठी वाढ होताना आपल्याला दिसते आणि हे पाणी सगळं सांगलीच्या दिशेने आणि अलमट्टीच्या दिशेने पुढे वाहताना आपल्याला दिसतंय. दर तासाला पंचगंगेच्या पातळीमध्ये वाढ होताना आपल्याला दिसते. फुटाफुटाने पाणी वाढतंय. सध्याची पातळी म्हणजे 10 वाजताची जी पातळी आहे ती 29 फूट 1 इंचाने पंचगंगा नदी वाहताना आपल्याला दिसते. तसंच राधानगरी धरण जे आहे याचा साठा आजच्या दिवशीचा 63% राधानगरी भरलेला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी जर पाहिलं तर 27% धरणामध्ये पाणीसाठा होता. मात्र धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये आता धरण साठासुद्धा वाढताना आपल्याला पाहायला मिळतो. ज्या पद्धतीनं पंचगंगेमध्ये पाणी वाढते त्याचबरोबर बंधारे जे आहेत, पंचगंगा नदी क्षेत्रामध्ये येणारे बंधारे आहेत, हे बंधारे साधारण 19 बंधारे सध्या पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्याच्यावरची वाहतूक जी आहे ही पर्यायी मार्गाने सुरू केलेली आहे. जिल्हा प्रशासनानं नदीकाठी राहणाऱ्या शेतकऱ्यांना इशारा दिलेला आहे, सूचना दिलेल्या आहेत की पाऊस पडत असताना आणि संध्याकाळी रात्रीच्या वेळी नदी पात्रात कोणी जाऊ नये आणि दक्षता घ्यावी. अगदीच या संदर्भातली अपडेट पुढे घेत राहू. तुर्तास धन्यवाद रणजित दिलेल्या अपडेटसाठी. तर आपण पाहतोय आजच 24 तारीख आणि आज खरं तर पाणी पातळी वाढू शकते अशी शक्यता ही सध्या व्यक्त केली जाते. पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात सातत्यानं वाढ होताना दिसते. धरण क्षेत्रामध्येही मुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा पंचगंगेत केला जातोय.
भांडूपच्या हनुमान नगर परिसरात घरावरती थेट झाड कोसळलंय. 4 जण गंभीर जखमी झाले. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अग्रवाल रुग्णालय मुलुंड इथे जखमींवरती उपचार सुरू आहे. तर वनिता सावंत, योगेश पाल, मनीषा पाल अशी जखमी नागरिकांची नाव आहे. तर सोलापुरातील घोंगडे वस्तीमध्ये 2 गटांमध्ये तुफान दगडफेक झाली आहे. दगडफेकीचे व्हिडिओ समोर आले आहेत आणि या व्हिडिओमध्ये एक तरुण दगडफेक करताना दिसतोय. क्षुल्लक वादातून 2 गटांमध्ये राडा झालाय आणि या प्रकरणी 28 जणांवर आता गुन्हे दाखल करण्यात आले.